जनतेमध्ये जाऊन ज्या प्रचार करायला लोकशाहीने तुम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत. सर, तुम्ही आवाहन केलेलं होतं त्याप्रमाणे शरद पवार साहेब मुख्यमंत्र्यांशी भेटतायत, परंतु तुम्ही म्हणाला होता की त्यांची इच्छा होती की 4-5 लोकांशी भेटायचं, परंतु असं दिसतं की फक्त मुख्यमंत्र्यांशी भेटतायत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावललं जात आहे का असं होतं? माझ्याशी जी चर्चा झाली पवार साहेबांची ती मी सांगितली. त्याच्यानंतर पुढे मी इथे नव्हतो सुद्धा, बाहेर परदेशात होतो. तर त्याच्यानंतर पवार साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या भेटी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर काय झालं त्या दोघांमध्ये ते आम्हाला कल्पना नाही. मग ते आता दोघे ठरवतील काय पुढे करायचं. मुख्यमंत्री या मुद्द्यावर आता पंतप्रधानांची पण भेट घेणार आहे असं कळतंय. तर मुख्यमंत्री या संपूर्ण जे मराठा ओबीसी जो काही वाद चालू आहे त्या मुद्द्यावर पंतप्रधानांना सुद्धा भेटणार आहेत. आज भेटणार होत्याची चर्चा होती, पण आजचं पोस्टपोन झालं. मला काही कल्पना नाही. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणताय. प्रत्येकाचं आपापलं मत आहे, व्यक्त करायला काय हरकत नाही. पण जरांगे पाटील 288 जागांवरती निवडणुकीची आनंद आहे. त्यांनी करायला पाहिजे. तुम्ही सुद्धा पक्ष काढा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, कुणालाही तुम्ही थांबवू शकत नाही. भेट घेतलेली आहे. लोकसभेचा आपण निकाल बघितला तर एक फटका राष्ट्रवादीला बघण्याचं पाहायला मिळालं, महायुतीला बघण्याचं पाहायला मिळालं. त्याच्यामुळे नाशिकमधून सुरुवात होते. दादा सातत्याने बोलतात ते कांद्याने वांदा केला. नाशिक ही जी आहे मंत्रभूमी तंत्रभूमी आहे. तर एक पावन भूमी आहे. आणि त्याचबरोबर आता नाशिकचा जो आहे उद्योगामध्ये सुद्धा विकास होत आहे. त्याच्यामुळे एक चांगलं उत्तर महाराष्ट्रातलं ती एक प्रमुख शहर आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पोहोचायचं असेल तर नाशिकद्वारा सहज पोहोचता येईल. आपल्याकडे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जायचं आहे. नाशिक करतो, कधी कधी आपण कोल्हापूरवरून सुरुवात करतो. यावेळेला नाशिकमधून जनसंवाद यात्रा सुरू करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठल्या राष्ट्रवादीच्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हा असं होय. मला तर काय म्हणते काय बोलले नाही तसं. भुजबळ साहेब, पण ते नाशिक तुम्ही म्हणत होता, नाशिक बंदच काय कोणी कुठं चालू करू शकतं, ते काय काउंटर आहे का? नाही. नाशिक ही जी आहे पहिल्यापासून आम्ही नाशिकला आमचं मंत्रभूमी आणि आता यंत्रभूमी आणि कृषी क्षेत्रातली तंत्रभूमी असं आम्ही म्हणतो आहोत. तर एक अतिशय पहिल्यापासूनच अतिशय प्रसिद्ध असलेलं शहर आणि उत्तर महाराष्ट्रातलं एक प्रमुख शहर. त्यामुळे तिथे आपण जर बोललो उत्तर महाराष्ट्रामध्ये जातं, महाराष्ट्रात जातं, उत्तर महाराष्ट्रामध्ये नक्की जातं. आता आपण कधी तुळजापूरवरून सुरुवात करतो, कधी कोल्हापूरवरून करतो. सुरुवात केली. पण सर, विकासाचा विषय जरी असला तरी सुद्धा नाशिकमधलं राजकारण प्रत्येक जास्त चर्चेचा विषय असतो. असं आहे ना की ते तुमचं मत आहे, माझं मत तसं नाही. माझं मत एवढंच आहे की ठीक आहे, आमच्या नाशिकला पहिल्यांदा ते येत आहेत काय, आणि नाशिकची जनता ज्या निश्चितपणे त्यांना पूर्णपणे सहयोग देणार, सपोर्ट करणार. विधानसभेला आपल्याला किती जागा मिळेल असं वाटतं? विधानसभेला महायुतीमध्ये आता हे जे आहे ते अध्यक्ष बसलेले आहेत ते चर्चा करतील ना. आता आमचे अध्यक्ष आहेत, त्यांचे अध्यक्ष तिन्ही पक्षाचे. पण एक आहे ती सगळ्यांना सांगण्यात आले कुणावर अन्याय होणार नाही हा शब्द सगळ्यांनी दिलेला आहे. पक्षाच्या संमेलनामध्ये म्हटलेला की 80 ते 90 जागा आम्हाला हव्यात. हो ना. ते आता असं आहे काहीतरी आकडा द्यावाच लागतो. आता कुणी तर 100 पण दिलेला आहे, कुणी आणखी 150 पण दिलेला आहे. पण शेवटी कुणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची जो भूमिका सगळे नेते घेणार आहे. अध्यक्षांना त्याची कल्पना आहे की वाटप कधी होणार आहे. जरंगे ज्या वेळेला बोलत होते तुमच्या नावाने पर्सनल घेऊन, नंतर पवार साहेबांशी तुम्ही भेटून गेलात, आता त्यांच्या 2-3 मिटिंग झाल्या. बेसिकली हे जे खडाखट चालू होतं ते कुठेतरी आता स्थिरावलंय. पण मेन मुद्दा अजून तोच आहे ना, मराठ्यांना जे 10% तुम्ही जे फेब्रुवारीच्या लेजिस्लेशननी ऍक्टमध्ये दिलं ते अजून मिळत नाही. ओबीसीचा अजून इश्यू
तसाच पडलाय आणि जे कमिशन होतं त्याला आतापर्यंत डिसेंबरपर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे. त्यामुळे हाऊ डू यू सी दिस प्रोग्रेसिंग नाव? काय याचं स्टँडस्टिल आहे? हे बघ, काही प्रश्न जे आहेत हे सोडवायला उशीर लागतो आणि सर्व समावेशक असे निर्णय घ्यावे लागतात. सगळ्यांना बरोबर घ्यावं लागतं. म्हणून तर मी तो प्रयत्न केला की पवार साहेबांना सांगू की मग तुम्ही या मिटिंगमध्ये आला नाही, सर्व पक्ष यायला पाहिजे महाविकास आघाडीला आणि या सगळ्यांबरोबर महायुतीच्या लोकांबरोबर चर्चा करून राज्यामध्ये शांतता कशी राहील त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि यातून हे प्रश्न सोडवायला पाहिजे. पवार साहेबांनी सुद्धा ज्यावेळेला अंमलबजावणी करायची होती या आरक्षणाची त्यावेळेस सर्व पक्षांना बोलवूनच निर्णय घेतले होते. त्यासाठी आता प्रयत्न सुरू आहे आणि मला असं वाटतं की हळूहळू जे सगळे प्रश्न आहेत ते सुटतील आणि 100% सुटणार. मला याच्यामध्ये आणि शांतता सुद्धा प्रस्थापित होणार. थँक्यू सर. थँक्यू सर. आम्ही पुढे जातो.